तर कोरोना लस आणि अचानक हृदयविकाराचा झटका याचा काहीही संबंध नाही। आयसीएमआर आणि एम्सना केलेल्या अभ्यासामधून ही माहिती समोर आली आहे। तरुणांमध्ये हार्ट अटॅक, कोरोना लस याचा कोणताही संबंध नाही। या अभ्यासामध्ये जीवनशैली आणि आधीची परिस्थिती अचानक मृत्यूची मुख्य कारण मानली गेली आहे। तर कोरोना लस आणि हृदयविकाराचा झटका यामध्ये काही संबंध नाही असं आयसीएमआरनं जाहीर केलंय। कोरोना लस आणि अचानक हृदयविकाराचा संबंध नाही। एम्स आणि आयसीएमआरनं केलेल्या अभ्यासामधून ही नवी माहिती समोर आली आहे। हार्ट अटॅकनं होणाऱ्या अचानक मृत्यूचा कोरोना लसीशी थेट संबंध नाही असा अहवाल समोर आला। यासाठी करण्यात आलेल्या अभ्यासात भारताची कोरोना लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याची पुष्टीही करण्यात आली आहे। या संदर्भात आयसीएमआर आणि एम्सनं एक संशोधन केलंय, त्याचाच हा अहवाल समोर आलाय। कोरोना काळात कोरोना प्रतिबंधक लस बंधनकारक करण्यात आली होती। कोरोनानंतर परिस्थिती स्थिर झाल्यानंतर देशात 3 ते 4 वर्षात हार्ट अटॅकनं मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं होतं। मृतांमध्ये तरुणांची संख्या जास्त असल्यानं लशी संदर्भात प्रश्न उपस्थित होत होते। मात्र अचानक होणाऱ्या मृत्यूची इतर कारणं असू शकतात असा अहवाल आता समोर आलाय। जनुकीय दोष यासह अनुवंशशास्त्र, जीवनशैली आणि रुग्णांमध्ये अस्तित्वात असलेले आजार ही त्यामागची कारणं असू शकतात। संशोधनात पूर्वीपासून असलेल्या आरोग्य समस्यांना मुख्य कारण म्हणून ओळखलं जातं। आयसीएमआरनं 18 ते 45 वयोगटातील लोकांच्या अचानक मृत्यूचं कारण शोधण्यासाठी अभ्यास केला। निरोगी दिसणाऱ्या पण अचानक मृत्यू झालेल्या लोकांच्या डेटाचा अभ्यास करण्यात आला। तसंच कार्डियाक अरेस्टच्या मृत्यूची कारणं वेगवेगळी असू शकतात असंही मत तज्ज्ञांनी अभ्यासातनं व्यक्त केलंय। कोरोना लस आणि अचानक मृत्यूचा संबंध जोडणं म्हणजे चुकीचं आणि संभ्रम निर्माण करणारं असल्याचं मतही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय।